नमस्कार मंडळी. टेन्शन देणारे आणि घेणारे अशा दोघांनाही हातात हात घालून मनमुराद हसता यावं यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क अँड पुना गाडगीळ आणि सन्स. मंडळी, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य जत्रेची धमाल, याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आलेल्या अजिंक्य या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं टाळ्यांच्या गजरात स्वागत. आणि मंडळी, या भागाच्या शेवटी ठरणार आहेत ह्या आठवड्याचे पुना गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणांचे मानकरी. तेव्हा अजिबात वेळ न दवडता लागलीच वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, एकमेकांचा अपमान करण्यासाठी धावून जाणारी हास्य जत्रेची 3 रत्न अर्थात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकणचा शत्रुघ्न सिन्हा ओमकार भोजने आज प्रथमच एकत्रित एकतेची मशाल घेऊन धावायला निघालेत. बघूया तिकडे काय घडतंय. नमस्कार 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 नमस्कार. कोंडेराजे प्रतिष्ठानच्या पुढे ना नमस्कार नमस्कार नमस्कार. कोंडेराजे प्रतिष्ठानच्या वतीने आणि काका महाराज कोंडे यांच्या आशीर्वादाने समाजसेवेचा ध्यास आहे मागे. समाजसेवेचा ध्यास अखंडपणे तेवत ठेवणारी ही ज्योत, ही एकता ज्योत आम्ही पारगाव पासून कोंडागिरी गावापर्यंत म्हणजेच कोंडे महाराजांची समाधी आहे तिथपर्यंत घेऊन जात आहोत. यापुढे सलग 48 तास ही ज्योत पुढे सांगा तिला यार. सलग 48 तास ही ज्योत अशीच अखंडपणे तेवत ठेवून समाधीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा ध्यास आहे. तरी रस्ता मोकळा ठेवून सहकार्य करावे आणि ज्या कुणाला देणगी स्वरूपात मदत करायची त्यांनी माईक पाशी संपर्क करा. ओंक्या, अरे काका महाराजांनी सगळा खर्च केलाय ना, मग अजून देणगी कशाला पाहिजे रे? गौऱ्या, काका महाराजांनी ना पेट्रोल आणि तेलाचा खर्च केलाय. एवढं धावल्यानंतर तुझ्या पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकायला गेलं पेट्रोल, त्याचा खर्च कोण देणार? त्याची सोय नको बघायला? माईक लांब करून बोल ना, सगळे ऐकतात ना. आणि तुझ्या बाजूला ती काका महाराजांची 200 किलोची पुतणी बसली ना, ती जाऊन सांगेल लगेच. ती नाही सांगणार ती. वनी बेबी, Oh baby, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ दिस? no baby, you know now. आय नो हे सगळं माहिती मला. मी काय म्हणतो गौऱ्या, तू दमला असशील तर ती ज्योत मी घेऊ? अरे हट्टा, गौरव मोरे दमतोय. लागला सांगायला. आपलं काय ठरलं होतं? काय? 5 किलोमीटर नंतर एक जण मशाल घेणार, बरोबर ना? 4.5 किलोमीटर झाले, अजून फक्त अर्धा किलोमीटर झालंय. मग तू घे बिंदास. नाही क्या बात आहे. मारलं पाहिजे गौऱ्या तुला. मानलं पाहिजे यार. म्हणजे ह्याच्यासारखं मी नाही धावू शकत. जी काय चिकाटी आहे ना, याचा लय स्टॅमिना आहे. ते सांग ना तिला यार. तू पुढे आहे ना. अरे तिला सांग ना हळू हे करायला. नाही, मी नाही धावू शकत, पण मला तुझी काळजी वाटते यार, एवढं धावतोय त्यामुळे. अरे डोंट बी फेअर यार मेरे दोस्त. मी आहे ना, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. थँक्यू. ओके, झालं 5 किलोमीटर झाले, आता घे ज्योत. झालं? अरे 400 मीटर अजून बाकी आहे ना. हे नाही रे, मी स्वतः बघितलंय. तो माइलस्टोन बघ ना, 5 किलोमीटर झालं. अरे मगाशी तूच म्हणालास ना गौरव मोरे थकत नसतो. आता घे ना जरा वेळ. नाही, मी ते असंच बोललो होतो. मी ओघाओघात बरंच काही बोलून जातो, नंतर माझ्या अंगाशी येतो. अरे ज्योत घे ना. ठीक आहे. पण गाडी थांबव. एक गाडी थांबू. ये लवकर. मला जमेल ना? जमणार म्हणजे ओहो, आरामात. कोंडेराजे प्रतिष्ठानचा कमान ओंकी जमेल तुला. रेडी ओंकी. रेडी. मला यार लय बेकार दमलो यार. सोपं वाटलं होतं. 1 मिनिट. ओंकी लाईव्ह जातोय लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहोत लाईव्ह आणि आम्ही आता कोंडेराजे प्रतिष्ठानची एकता ज्योत घेऊन जात आहोत कोंडेराजेंच्या समाधीवर. आणि मंडळी, तुम्ही पाहत आहात की गेले 2 तास हा माणूस ओंकार भोजने हा एकता ज्योत घेऊन धावतो आहे. टाळ्या त्यांच्यासाठी. मंडळी, मी वारंवार तुम्हाला अपडेट्स देतच राहणार आहे. तोपर्यंत कोंडेराजांचा विजय असो. काय का? हे 5 किलोमीटर मी धावलोय.
हा फक्त 2 मिनिटं पळालाय लगेच तू लाईव्ह गेलीस माझ्यासाठी काय गेली लाईव्ह. हे गाडी थांबव गाडी थांबव. नाही गाडी थांबव. कशाला? नाही गाडी थांबव पहिलं गाडी थांबव. ए सेक्शन आ गया. गाडी थांबली आहे आता मी जातो मग तू लाईव्ह या. ए मुंकी या आतमध्ये जा बस आराम कर. नमस्कार नमस्कार. आई आई ग. ए वनी हा? धावतोय लाईव्ह आहे लाईव्ह. बेबी बेबी दमलो तू मग? पाणी पाहिजे बेबी. 1 मिनिट हो बेबी. ए बेबीची आई बेबी फक्त 2च मिनिटं धावलाय. सकाळपासून मी धावतोय उन्हात. मला विचार ना बरे लाईव्ह आहे ना पटकन. एक मिनिट लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की गेले 2 तास जो माणूस धावतोय ओंकार भोजने तो आता विश्रांतीसाठी बसलेला आहे आणि जो धावतोय आता गेस Yes. कोण धावत असेल आता धावतो आहे गौ. काय काय झालं रे. अरे यार नेटवर्क गेलं यार. अरे नेटवर्क कम रेंज कम नेटवर्क कम. ये रे नेटवर्क ये रे यांच्या नडीचा घोड घे रे. अरे अरे लय शहाणे आहे तर तुम्ही दोघं. हा होता तेव्हा तुमच्या फोनला नेटवर्क होतं आणि मी आलो तर लगेच तुमच्या फोनचं रेंज गेलं. हे ओंक्या हे घे रे मी मग कोण आहे रे कोण आहे तू? बाबा आहे मी बाबा. बाबा म्हणजे कोण बाबा. बाबा 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 थंडी खूप आहे शेकोटीला आलोय. बाबा तुझ्या बापाने उन्हाळ्यात शेकोटी घेतली होती. कोणी बाबा. ओंक्या ओंक्या मशाल घेणार तर मरण मी. ओंक्या अरे कुठे 5 किलोमीटर झाले पूर्ण यार. आता सुरू केलेस ना. असे कानाखाली दे ना शान्या. 5 किलोमीटरच्या जास्त मी धावलोय. तू घे यार. ये, गाडी थांबव ना मरण ना तर मी. ए वने गाडी थांबव. आयो, आता 5च्या स्पीडची गाडी असा ब्रेक मारते. तुमच्या बापाने कधी बघितलं असं ब्रेक. असा ब्रेक. दे चल दे. खूप अपेक्षा होत्या का रे तुझ्याकडनं. आता हा तू पळ ना तुला कळ अपेक्षा कशात. हे काय झालं तुझं गौऱ्या. जाऊ दे माझी बॉडी पूर्ण आवाज द्यायला लागली. दार लाव. हा? दार बंद कर. दार लाव. अरे अरे पाय आतमध्ये घे ना. ताकद नाही आता माझ्या अंगात. का एवढा धावलं आता ताकद नाही अंगात. अरे ओके रेडी अरे, ready. ओके वने हा? हा बरं वाटलं. ओके वने वने मला वने मला चक्कर आल्यासारखं वाटतंय. ओके काय होतं. बहुतेक मला असं वाटतं माझी शुगर लो झाली. तू एकदम फिट आहेस जा ना तू घे ना प्लीज. तो बघ ना, असं हा आहे, गौऱ्या जा ना. अरे तू फिट आहेस. कसं कसं फिट आहे. मला फिट आले. घाबरे. जा ना प्लीज प्लीज अरे मला सांग 10 सेकंदात कधी कुणाची शुगर लो होते का. अरे यार. काका हॅलो हा वने कसं चाललंय. हॅलो काका हा पाय नाही पडायचं पाय नाही पडायचं. कसं चाललंय सगळं. काका सगळं छान चाललंय. हा. म्हणजे ओंकार एकटाच धावतोय. त्याची शुगर लो झालीये तरी पण बिचारा एकटाच धावतोय तो. त्यांनी ज्योत अजिबात विजू नाही दिलीये काका. काय तू हा. झिपऱ्या काय करतोय झिपऱ्या. तो बसलोय माझ्या बाजूला. त्याला फोन दे त्याला फोन दे त्याला फोन दे. काका पाय अरे पडतो. मा झाला का रे थोबाड फोड तुझा. उतार तिथून उतार जीप मधून उतार. जोत धर. ये झिपऱ्या इकडे बघ. हा यायला तुला दाख हा, हा. चाल. जोत धर ती फोनवर बोलते तरी इकडे बघ म्हणतायत. तू बोल ना. जोत धर. हो का पण मी झिपऱ्या उतार सकाळपासून उतार देईन वाजवेन उतार. तुमचा विजय असो. हा? ओंकी दे इकडे दे इकडे. आता तुम्ही ठरवलंच मला मारून टाकायचं आहे. दे इकडे
चल बाय. ओके बेबी ओकेस ना तू नाही नाही मला अक्षरशः दम लागलाय. डिहायड्रेशन झालं वाटतं. डिहायड्रेशन झालं हो ए आंतर महाविद्यालयीन अभिनय स्पर्धा उत्तेजनाचं पारितोषिक ते पण 12 जणांमध्ये विभागून. हे इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो तू, इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो. 12 जणात तुला उत्तेजनाचं मिळालं, एवढी ओव्हर ऍक्टिंग करतो. गौऱ्या मी केवढा धावलोय बघ जरा. अरे तू एकूण जेवढा धावलायस ना त्याच्यापेक्षा जास्त शोएब अख्तरचा रनअप आहे. यार कळलं का? ए तू गप ना मी बेबी डिहायड्रेट होते बॉडी. बेबी तू भुट्टा खाणार? भुट्टा हा कुठे आहे भुट्टा? एक मिनिट हे घे बेबी तू भुट्टा खा. पण भुट्टा कच्चा कच्चा खाणार. हे एडिटला जाणार. हे, आ? हे गाडी भुट्टा कच्चा कसा खाणार? भाजायला पाहिजे ना. त्या ज्योतीवर भाज ना. ए भाजून दे ना. भाजून दे ना. जसं डोक्यात जाऊ नको माझ्या. तिकडे अरे यार मुठ्ठा देतो माझाला. भुट्टा कुठे गेला? तुला कळतं का घे? ए तू त्यांची सक्की पुतणी आहेस ना का? तू ह्याच्यावरती बुट्टा भाजायला सांगतेस? अरे किती मुद्दाम करता यार तुम्ही दोघं. हे ओंक्या घे रे, माझी छाती फाटल, मी मरण आता. मला धावायची पण ताकद नाही. घे ना यार. घेतो गौऱ्या ऐक बघ. पुढचं वळण येईल ना, पुढचं वळण त्या वळणावर मी घेतो. आता ना मला त्या भुट्ट्यावर एक कविता आठवली. ए पुढचं वळण 25 किलोमीटर नंतर आहे रे. हा रस्ता 25 किलोमीटर परत सरळ जातो. ऐक ना गुडघे. नाही अरे उठ उठ उठ. ज्योत पडली तर काका मारून टाकतील मला. नाही गौऱ्या तू फिट आहेस गौऱ्या, तू करू शकतो. मला पटकन एक प्रेमाची कविता आठवली. पटकन. वने, संपव. त्या भुट्ट्यावरनं आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गाडी तुला माहिती आहे आपलं नातं कसं आहे? कसं पटकन बोल रे. मरण ना आता मी. गौऱ्या माझी ताकद संपली आता. हा वने, तुला माहिती आहे आपलं नातं कसं आहे? कसं जसं नातं पानांचं त्या फांदीशी, श्याम राजपूतचं खानदेशी, पावसाचं मातीशी आणि त्या भुट्ट्याचं थंडीशी. ही ज्योत घ्या रे, हे आले माझ्या पुढे ही ज्योत मांडीच्या माझ्या मांडीला गोळे आले. घेणार रे. बाबू. घे ना ज्योत. गेलं रे. घे तो आपण. ए थांब मरण मी. मला गरम होत गरम होते. आई वनी बेबी तू आईस्क्रीम खाणार? हो चालेल चालेल आहे आपल्याकडे आईस्क्रीम. काढ ना. अरे ज्योत घ्या रे, ज्योत घ्या रे. कोण 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 खाणार आईस्क्रीम? खाणार आईस्क्रीम? कोण कोण खाणार आईस्क्रीम? तुम्ही बघा मेळा आता. इथं मी धावून माझी चड्डी फिरली. तुम्ही बघा गाडी बसून रोमॅन्स करताय. आजपा काका मारणार फोन बघा फोन. तुमची वाट लागो आता मेहनत तुम्ही फोन नको काका मारायला. त्याने गौऱ्याने काकांना फोन केला तर मला मारून टाकतील ते. गौऱ्या आपण या गौऱ्याचा काटा काढून टाकूया. कसं काढायचं काटा? काटा काढायचा नाही, काटा मोडून टाकूया. बघ लवकर. हा सूर्य, हा गौऱ्या. चढव गाडी, चढव. काय झालं? मला म्हणून टाकणार अरे मिळवतच आहे. पण काका माझ्या पाहिजे ही बातमी घेऊन जाणार तुमच्या दोघांचा रस्ता आहे. नाही गौऱ्या, गौऱ्या असं करू शकत नाही. गौऱ्या, वने, गाडी चढव. गाडी चढव. गाडी
परफॉर्मन्स, एक नंबर, मजा आ गया. बघूया दर्दी हासरसे काय म्हणतायत. सई या बात. कडक परफॉर्मन्स, कडक, दुसरा शब्द नाही आहे माझ्याकडे. बाबाजी, आज स्टार तर तुम्ही आहात. आज या इकडे, उभे राहा इकडे. नाही नाही, असं कसं. आउटस्टँडिंग. बाबाजी, तुम्हाला आज कसं वाटलं या स्किटचा भाग होऊन? खूप आनंद वाटला. आनंद वाटला आम्हालाही. खूप आनंद दिला तुम्ही. एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या जाऊ देतात. सो आमची ही मंचाची खासियत आहे की कधी कधी इकडची लोक, कधी कधी इकडची लोक, कधी कधी इकडची लोक पण स्किटमध्ये सहभागी होतात आणि हे कलाकार वाईड आर्म्स ओपननी त्यांना वेलकम करतात आणि ही खासियत ह्या मंचाची आहे असं मला वाटतं. आउटस्टँडिंग मजा आली, खूप भारी. प्रसादा. अफलातून काय एनर्जी, म्हणजे ऑनस्टेज फिल्मी इफेक्ट काय असतो ना तो. तू जेव्हा ॲक्च्युली मागे गेलास ना तेव्हा खरोखर ती गाडी पुढे आली की काय असा भास काही क्षणांकरता निर्माण झाला. गौऱ्या ला जवाब. ओमकार, वनिता, बाबा तू काय केलंयस तुला कल्पना नाही आहे आणि देव करो तुला त्याची कधी कल्पना येऊही नाही. फार मजा आली. हा ऍक्ट बघताना प्रार्थना पण खूप हसत होती. विचारायला तिला कसं वाटतंय. मॅड झाले मी, मॅड इतकी म्हणजे मला थोड्या वेळाने कळलं असं की अरे समोरच आहे कॅमेरा, जरा कंट्रोल केला पाहिजे म्हणून. पण अदरवाईज मी वेळ लागलं एवढी हसली. आणि खूप कमाल, खूपच म्हणजे हॅट्स ऑफ टू यू गाईज. अमेझिंग आहात तुम्ही सगळेच. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच यू ऑल. थँक्यू. मंडळी, आता येते हसून हसून दमवणारी जोडी. बघूया आज आपल्याला ते किती दमवतात, आय मीन हसवतात. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत ज्यांच्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य फुले, असे विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. चौगुले काय अहो कुठे नेते तुम्ही? चौगुले आपल्याला धड चालता येत नाहीये. हो सरप्राईज मॅडम, सरप्राईज. सरप्राईज चौगुले कुठे? हात काढा आधी डोळ्यावरचा. थांबा ना सरप्राईज. अहो तुमचा वाढदिवस आहे ना, मला सरप्राईज द्यायचंय तुम्हाला. हो पण कसलं सरप्राईज ते तर सांगा. सांगतो आता. अजून एकच मिनिट असं सरळ या. हा सरळ या. चालता येत नाही आपल्याला चौगुले. बस आता सरप्राईज. हा 1 2 3. सरप्राईज. कुठे आणले तुम्ही मला? जंगलात. का? सरप्राईज. तुमचा वाढदिवस आहे ना म्हणून सरप्राईज. यात काय सरप्राईज? वाढदिवसाच्या दिवशी जंगलात सरप्राईज. नुसतं आईन केलं की सरप्राईज होते चौगुले. वाढदिवस म्हणून तुम्ही जंगलात घेऊन आला हो. तिथे सगळा स्टाफ आपला रिसॉर्ट वर जमलाय तिथे सेलिब्रेट करायला, आणि तुम्ही इथे कुठे घेऊन आलाय जंगलात? सगळा स्टाफ टॉईंग, आपण मुस्कारपणे तुमचा बावळट माणूस. कुठे घेऊन आलेस तुम्हाला? किती त्रास आहे, काय आहे? काळा कुट्टा अंधार, सगळीकडे चिटपाकू नाहीये, सगळे डास चावत आहेत, काय काय पायाला टोचतंय, गाड्या कुठे घेऊन आलायस? हे तुझं सरप्राईज आहे? ऍक्च्युली हेच सरप्राईज होतं. हे सरप्राईज आहे? थोडंसं सरप्राईज आहे पुढे मॅडम. हे जे पुढचं सरप्राईज आहे ना मॅडम, त्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकणार मॅडम. इट इज ब्युटिफुल मॅडम. आणि ते सरप्राईज माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट आहे मॅम. अरे बाबा बस इन लबों को थोड़ा सुकून तो मिलने दो. कळला तुझा शायराना अंदाज? लबोंगो सुकने दो. हे सगळं तुझ्यामुळे होतं. हे सगळं तुझ्यामुळे. काहीतरी थुकरट शेर पाठवतात आणि हा मूर्खासारखं मला वाचून दाखवतो. नाकला बुक्की हाणेन ना तुम्ही मूर्खा. कुठे घेऊन आलायस? हे कसलं आहे तुझं सरप्राईज?
मॅडम हे खरंच सरप्राईज आहे बावळट. तुम्हाला कल्पना नाहीये इथे ह्या क्षणाला आता 11 वाजतील थोड्या वेळात 11 वाजता काही लाखो काजवे जमा होणार आहेत सीन बघा मॅडम इमानदारी सांगतोय दिस इज अ सरप्राईज बेबी दिस इज अ सरप्राईज बॉबो मॅडम दिस इज अ सरप्राईज हे सरप्राईज आहे आई शुअर आय एम शुअर म्हणजे मी माहिती काढली आहे मॅम तिकडे असं काजव्यांचा थवा येणार आहे आता. लाखो करोडो काजवे मॅम असे 11च्या ठोक्याला इकडे असे oh God. Yes, ma'am. एक मिनिट मी ना एक फोन मध्ये टिपून घेऊया आपण येस येस वाय नॉट वाव काजवे मॅडम लवकर 11 वाजता हो, हो. तयार आहात मॅडम हो हो हे ऑन केलं का तुम्ही हा, हा, हा. आता झालं 5 सेकंद आहेत 5 4 3 2 1 कुठे काजवे काजवे कुठे माझं घड्याळ थोडं पुढे आहे ऍक्च्युली 11 वाजलेलं नाही आहेत मग थोडं मी काय ऑफिसला वेळेवर यायचं असतं ना म्हणून घड्याळ पुढे एकदा तरी येतोस का रे ऑफिसवर वेळेवर सॉरी मॅम पण इथे कशाला काढताय ना इथे ही जी मुवमेंट आहे ती एन्जॉय करा मॅम हा, हा. आता वाजतात आता वाजतात या ओ माय गॉड 5 4 3 2 1 तू बेडकांना काजवे समजत नाहीयेस ना कुठे आहेत काजवे इकडे नाही कुठे आहेत कुठे एक काही काजवा नाही कुठेच काजवे अरे मी पेपरवर वाचलंय हे काय वेरणे जंगलात रात्री 11 वाजता लाखो करोडो काजवे जमा होतात आणि खूप सुंदर दृश्य दिसतं हे काय बघू. हे काय कात्रण आहे व्हेरणे म्हणजे साऊथ आफ्रिकेतलं जंगल आहे रे ती तू वाड्याच्या वेरणे गावात मला घेऊन आलायस डोकं फिरलंय तुझं आणि हे लिहिलंय ते स्पष्ट नोव्हेंबर महिन्यातलं हे नाही हे आजचं आहे बघा आज तुम्ही रात्री बघू शकता हे बघा अरे, वरच्या कात्राची तारीख बघ ना 11 नोव्हेंबर 2019 चा पेपर आहे हा माय गॉड वॉट हे कन्फ्युजन अरे बापरे मला कळलंच नाही मला काय झालं मी आपला भेळ खात होतो भेळ्याच्या खाली पेपर होता तो वाचला आणि अरे बापरे काजवे आहेत म्हणून तुम्हाला तो सरप्राईज भेळेचा पेपर वाचून मला इथे घेऊन आलायस हा, मग. डोकं ठिकाणावर तुझा हा पेपर ताजा असतो नाही भेळ ताजी असते गप रे! असं डोळ्यापुढे काजवे काढेन ना आता बावळटा रिलॅक्स चला आता झालं तेवढा तमाशा झाला चल घेऊन चल मला तिकडे चल रिसॉर्ट वर घेऊन चल नाही मॅडम परतीचे सगळे दोर मी कापून काय टाकले गे? नाही म्हणजे मी तुमचे असे डोळे दाबून मी इथे आणलं ना तुम्हाला तुमचे डोळे तर बंद होते मी काही बघितलं नाही एक्साइटमेंट मध्ये मी कुठे आलो कळलं नाही अंधारात फक्त घुसलो मॅडम मी देवा सॉरी मॅडम मी का रे काय या माणसावर विश्वास ठेवलाय मी काय तू माझ्या राशीला परमेश्वरा दरवेळेस ना मी तुझ्यावर रागवते चिडते म्हटलं आज आपला बर्थडे आहे आज आपण त्याच्याशी प्रेमानं वागूया आय लव्ह यू चला लग्न करू Shut up! लायकी तुझी माझी लग्न करायची लायकी मूर्ख माणसा काजवे दाखवतोय मला नॉनसेन्स मॅडम प्लीज बघा मी काजवे दाखवतो तुम्हाला प्लीज गप बघा रे डोक्यात जाऊ नकोस माझ्या मॅडम काजवे दाखवतो ऐका माझं तुम्ही प्लीज ऐका मॅडम किती बथड आहेस रे तू हा? किती बथड आहेस मूर्खा त्याचं बॅटरी आणून मला काजवे दाखवतोयस बावळट तुला एवढंही कळत नाही अरे मूर्खा काजव्याच्या डोक्यावर नसतो रे दिवा मग? काजव्याच्या फोनवर नेटवर्क पण नाहीये फसले मी तुझ्या या राज्यात येऊन बावळट मॅडम मला तुम्हाला हर्ट करायचं गप नव्हतं रे! तुमचा वाढदिवस आहे म्हणून मी मला फक्त हे greet कर- कसलं आलंय सरप्राईज तुझं ठीक आहे मॅम या काजव्यानी तुमची निराशा केली असेल पण हा लुकलुकता तारा आहे तुमचा लुकलुकता तारा लुकलुकता तारा कुंपणातल्या तारा व्हायच्या लायकीचा नाहीयेस तू हसू नका बावळट तुझा अपमान करते हे कळत नाही तुला मूर्ख मॅडम टेन्शन घेऊ नका मी तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करणार मॅम नेटवर्क नाहीये फोनवर बघ जरा कोणा आहे का कुणी आसपास पण नाहीये कोणाला तरी हाक मार मदतीसाठी कुणी आहे का हेल्प कुणी आहे का मी आहे मॅडम कॅन आय हेल्प यू मॅम गप रे बावळट पण तुम्ही टेन्शन घेऊ थोडा नका मी मेंदू मी वापर. केक आणलाय मॅम तुमच्यासाठी केक आणलाय मॅम जस्ट शट अप
प्लीज प्लीज रिसॉर्ट वर चल, सगळी तिकडे वाट बघताय. मॅडम प्लीज मला सेलिब्रेट करायचा आहे तुमचा वाढदिवस. प्लीज विशूवर बसा तुम्ही. काय? दगडावर बसा प्लीज. प्लीज बसा इथे बसा. प्लीज बसा. इथे बसा प्लीज. मॅम मी तुम्हाला केक. माझ्या ऑफिस मध्ये मूर्ख. मॅडम इथे केक. इथे तुम्ही उभे राहा. येस. ढॅन ढॅन. हा केक आहे, आणला तेव्हा साईज मध्ये होता. लगदा झालाय ना त्याचा, लगदा झालाय. आला येताना जर डचमळला तो. मी जरा साईजने करून देतो काय तर. अरे काय काय नको 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 ते काही नाही होणार त्याचा. आता ठेवतो केक. बावळट टेन्शन आले मला. कुणीही नाहीये जंगलात. चल आता परतीचा मार्ग कसा काय, कुठे कसं काय करू मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा तुमचा प्रॉब्लेम काय माहिती का मॅडम, तुम्ही ना मोमेंट एन्जॉय करत नाही. कसली मोमेंट एन्जॉय करणार बावळट. आज थंडी वाजायला लागले मला, थरथर व्हायला लागले अंगाची. मॅम हेल्प. मॅम प्लीज घ्या. नकोय मला ते मॅम जॅकेट. प्लीज घ्या. मला नकोय ते जॅकेट. स्त्री दाक्षिण्य म्हणून देतोय. थोबाड प्लीज फोडेन ते जॅकेट. मला नकोय ते. मॅम थंडी आहे प्लीज घ्या मॅम. घे ही. होणार आहे का तुझं जॅकेट मला. असं असं पांघरा ना तुम्ही. थंडी आहे मॅम. हेल्प. हॅलो. मॅडम जॅकेट परत द्याल. थंडी आहे जरा. आपली लायकी नाहीये. कशाला इम्प्रेस करायला जातोस रे तू. नाही, sir. लायकी नसताना घे. घाल घाल. थँक्यू मॅडम. हां मी 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 हे करतो तुमच्यासाठी मॅम. मी तुमच्यासाठी शेकोटी करतो मॅम. तुम्हाला थंडी वाजते ना. मी शेकोटी करतो मॅम. मी शेकोटी करतो मॅम. मॅम हे बघा. अरे परिस्थिती मात्र. इतका डुक्कर असता तू. रानडुक्कर घुबड मेलं. काय टाकतो शेकोटीत कळलं नाही डुकरा. मी मी करतो मॅम. टेन्शन घेऊ नका किती मॅम. शिव्या द्या. कधी सुधारणार आहेस तुला काय माहिती तू. पण तुम्ही नका चिडू मॅम. मी फक्त तुमच्या भल्यासाठीच करतो. बस. मॅडम लायटर असेल तुमच्याकडे. तुमच्याकडे कुठून असणार लायटर. मी शेकोटी पेटवतो मॅम. शेकोटीला पेटवतो. माचीस नाही हातात आणि शेकोटी पेटवतोय बावळट. हसतोस काय. शेकोटी कसली आहेस यार तू. काय लाकूड आहे रे तुझं. आई ग स्किन बघ ग तुझी कसली आहे. आय हाय हे बापरे. काय करतोय. शेकोटीला पेटवतोय. तुझ्या बापाने पेटवलेली शेकोटी अशी मूर्खा. तुम्हाला पण कसं व्हायला लागलं की नाही. कसं रे किळस येते मला मूर्खा तुझी. कसंच होतंय. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ. अरे टेन्शन कसं नको घेऊ. चौगुले कुणी नाहीये इथे. अंधार झालाय काळा कुठं तुला कळत नाहीये का. आपण खेळूया ना काहीतरी मॅम. काय रे? वाढदिवस लेट्स एन्जॉय मॅम. कशा एन्जॉय. वेळ काय काळ काय तू खेळ काय म्हणतो. नाही ना विशू हे बघ. ए, हे, नाही, सोड, सोड. सर, आपण खेळूया ना मॅम प्लीज. मॅडम शराप. विशू. हेल्प. चल आता माझ्या मागे. हेल्प. नताशा हे, नताशा कोण. नताशा. ए, विशू मंद. विशू प्लीज. चल आता. ए यार मी करतो ना. मी यार थंडी पण वाढली यार. हो विशू मॅडम. मला घाबरवलं आला. कम ऑन आय वॉन्ट टू हग यू. विशू मॅडम अस्वलाला ऍसिडिटी झाली. नाही नाही मला वाचवा विशी मॅडम. तुमच्यामुळे झालंय. कुठे घेऊन आलात मला. माझ्यामुळे गधाड्या तुझ्यामुळे मी झाले मूर्ख. वाचवणं काय करू मी. करू नकोस. हालचाल करू नकोस. मला जायचंय घरी. ना गप ना काही बोलू नको. शांत तसाच बस खाली आणि त्याच्या समोर झोपी जा. अरे त्याला वाटेल तू झोपला आहेस तो निघून जाईल. तुम्ही जाऊ नका प्लीज. हा मी आहे. तू झोप पावलटा. झोप. आवाज नको करू. शांत राहा.
मला बायको समजतोय तो. अरे मी अस्वलीन नाही आहे. कर संसार कर त्याच्याशी. सुटले मी तुझ्या जाचातून. अफलातून ॲज युजल हिलेरियस परफॉर्मन्स. हसून हसून पुरे वाट लागली. कमाल. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई. बॉस आणि हे कर्मचारी आले की आम्हाला माहीत असतं की धमाल असणार आहे काहीतरी. आज पण धमाल होती. गौऱ्या, तुझी एक खासियत आहे, तू कुठल्याही रोलला नाही म्हणत नाहीस आणि मला अशी लोक खूप आवडतात. आणि छोटा जरी असेल तरी तू बाहेर आणतोस त्याच्यामध्ये. यू सॉर्ट ऑफ स्टील द शो. आणि आज पण तू तसंच केलंस. विशाखे, सुंदर दिसतीयस आणि मजा आली. आज मॅडमचा मूड कमाल होता. खूपच ही कॉन्सेप्ट पण मस्त होती. सादरीकरण नेहमीप्रमाणे अफलातून होतं. मजा आली. आय मिस्ड यू सो मच. हे बघायला माझे डोळे तरसले होते. आज जरा शांत झोप लागेल असं वाटतंय. थँक्यू. प्रसाद. माणसांची तत्व आणि नियम व्यक्तीनुसार बदलत जातात. मी पण मला येईल त्या रोलला कधीच नाही म्हणत नाही, पण तेव्हा सई म्हणते काय काम करतोस तू. अरे एनिवे, मजा आली. सम्या, तू त्या बॉसला आणि त्या तिच्याबरोबरच्या कारकुनाला तू त्या ऑफिसच्या चौकटीतून बाहेर काढलंस आणि ते सुद्धा आवाज न करता बाहेर काढलंस. जास्त कौतुक वाटलं मला, कारण त्या लोकेशन शिवाय सुद्धा ही जोडी तितकीच रंजक वाटू शकते हे या निमित्ताने आपल्याला कळलं. मजा आली. धमाल. मस्त. मंडळी, चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्यजत्रेची सुहासिनी सुहास परांजपे यांच्या भेटीला ग्रहण लावायला आलाय भांडूपचा शशी कपूर अर्थात निखिल बने. बघूया तिकडे काय धमाल घडतेय. ओहो, सई मॅडम, वेन आय कम आय ब्लडी ऑन द स्टेज. ओ या, ओ या. व्हॉट अंडरस्टँड यू म्हणजे काय समजले. प्रसाद सर, या वाक्याचा अर्थ मला कळलेला आहे. बोलत काय बसलो, महत्वाचं काय माहिती आहे, माझी प्रियशी मला आज इथं भेटायला येणार आहे. बर. ओ गेली 20 वर्ष ना आमचं एकमेकावर प्रेम आहे, पण ना तिच्यात हिंमतच नाही हो घरच्यांना सांगायची. काय आहे, मला पटलंय ना, त्याच्यामुळं मला बाहेर कुठे लपडं करता येत नाही. काय समजलं. माझा स्वभावच आहे ना तसा. काय समजलं. काय आहे, मी एका वेळी ना एकच शो करतो, इतरांसारखं नाही आहे माझा. खरंय. गावागावा जाऊन ट्रॅव्हलिंगचा शो करायचा, लोकांच्या फुकट गाडीत बसायचं आणि गावभर फिराय. माझ्या स्वभावात बसतच नाही. काय समजलं. खरंय. माझ्या प्रियशीचं पण तसंच आहे. नगरला असते, नोकरी करते, आठवड्यात सुट्टी भेटते ना शनिवारची, तेव्हा मला एका तासासाठी इथं भेटायला येते. 1 तास मला फार महत्वाचा आहे. काय समजलं. बोलण्यातच 5 मिनिटं वाया गेली. आता 55 मिनिटं राहिली आहेत, अजून मसाडी आलेली नाही आहे. चल पहिले चल इथं, चल माझ्या बरोबर. नाही तुम्ही पहिल्यांदा मार हा ना त्याला. पहिल्यांदा त्याने मला एसटीत न उतरताना धक्का मारलाय असा. स्टँडवर धक्का मारा. मग इथं मारण्यासाठी आलेस, तिथंच वाजवायचे ना कानफडात. म्हणजे तुमची हाईट पण सेम आहे, हात वाचला असता. काय बोलताय तुम्ही. काय बोल. उद्या लग्न झाल्यानंतर माझी कुणी छेड काढली तर तुम्ही कसं वागाल ना ह्याचं चेकिंग करते मी. अगं हे चेक करण्यातच आपली 20 वर्ष गेलेली आहेत. अरे 20 वर्ष झाली आपण एकमेकावर प्रेम करता वाय का नाही. 20 वर्ष झाली. हो, तुला काय करायचं आहे. हा 20 वर्ष आम्ही प्रेम करतो, तुला काय करायचं आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून तुम्ही प्रेमातच आहे. नाही, तू जन्माला येतोस याची आम्ही वाट बघित होतो. वाद साड्या मारीन तिथं. तुम्ही मारलं पण नाही केलं ना तो. शाळा बघ, काय झालं तुला किती वेळा सांगितलं घरी सांग. हा म्हणजे आपण लग्न करून टाकू ना, पण नाही, पुढच्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू. ह्याच्यात ना 20 वर्ष निघून गेली, वय पण वाढत गेला आपलं. मला वाटतं ना बघ, असं करशील ना
तर तुझ्या घरचं ना एक दिवस तुझं लग्न ना इलेक्ट्रिकच्या खांबाशी लावून देतील. सांग ना तुझ्या घरच्यांना प्लीज सांग ना. नको please, बाई, सांग. नको. का नको? माझी खात्री आहे तुम्हाला बघितलं ना ते इलेक्ट्रिकच्या खांबाचेच लग्न करा असं म्हणतील मला. तुला खात्री आहे? मग का प्रेम केलंस माझ्याशी तू? असं काय करता प्रेम आंधळ असतंय ना. पण एवढं स्लो असून नाही चालत ना. सॉरी बसा नाही इथं. ऐका ना काय आता ना मी ठरवलंय काय? आपल्याबद्दल घरी सांगायचं. अरे वा वा अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना. शालू झोका दे गो मैना. सांग सांग या तुझ्या आई वडिलांना जोपर्यंत ऐकायला येतं तोवर सांगून टाक. नंतर काय उपयोग येणार? ऐकायला येणार ना, उपयोगच नाही ना सांगून. सांगते म्हणलं ना खरंच सांगणार आहे मी आता. नक्की सांगशील? इस बात पे मुंह मीठा हो जाए. जाऊ बाई आम्ही नाही जावा तिकडं. मला माहित आहे सगळं तुमचं चावटपणा. एवढं एखादा माणूस लांब आलंय पाणी बी नाही विचारावं खायला प्यायला विचारावं काय मुंबईट आम्ही नाही जात. अगं असंच बोललो ग. खाण्यापिण्याच्या नादात ना आपला 1 तास ना 1 मिनिटासारखा सरकन निघून हा जातो. ना. गोड आपल्याला ना गोड गोड बोलायला मिळतच नाही. वाट लागते सगळी. रोमॅन्टिक कधीतरी बोलायला पाहिजे का नाही मला नाही सांग. म्हणून आयडियाची कल्पना केली. काय एसटीतच डबा खाऊन आली. ओ वा 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 शाबास. नाही हा. मी म्हणलं आता आई बाबांना सांगायचंच आहे. एक पल पुढे झालं काय हरकत आहे. गजरे घ्या गजरे. आले गजरे घ्या गजरे करा दिवस साजरे. गजरे घ्या गजरे करा दिवस साजरे. गजरे घ्या गजरे. कधी जातो? काकू गजरा घेणार काय? काकू दिसते तुला? काकू काकू आहे ती? काकू दिसते? मग ठीक आहे या आयटम गजरा घेणार काय? आयटम बोलतो तिला दिसत असली तरी. हा काय ए माझी गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड हा तुमची मग या वयात? बायकोला माहिती काय लफड? ए लपडं म्हणायचं नाही हा. लपडं म्हणायचं नाही. अशी मुस्काटी दे नाही एक हा प्रेम आहे आमचं एकमेकांवर. हा प्लेटोनिक लव. हा म्हणजे प्लेटोनिक लव म्हणजे आपण लग्न करणार आहे ना. आता 2-4 वर्षांसाठी. मुस्काट फोडी ना बसाड्या. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थोडी लेट आली लगेच लेबल लावू नको आमच्या लपड्याचा. मेरी जान है वो. जानसाठी गजरा दे ना गजरा. मोरे असं सारखं जान जान म्हणू नका. कसं होतंय मला पाहिजे. जास्त मुलडू नका गजरा घ्या. या वयात प्रेमा करताय. 22 रुपये झाले 22 रुपये. 22 रुपयाचा गजरा नको मला ठेव. अरे अरे तो 22 करोड जरी म्हटला ना तरी मी घ्यायला तयार आहे. ऐक हो द्या इकडं 22 करोड म्हणताय ना द्या. मजाक मजाक कळत नाही बसाड देव कानाखाली. मजाक करताव काय? अरे 20 रुपयाचं कशाला टेन्शन घेतेस तू? ऐका ना इकडे या. काय तो 20 म्हणला 22 म्हणला लगेच पैसे द्यायचे नसतात. काय? बार्गेनिंग करायचं असतं. जरा थांबा जरा. ए बाबा 20 रुपयाला काही जमणार नाही द्यायचं ते 2 रुपयाला द्या नाही तर निघित ना. नाही होत आहे नाही जमायचंच नाही म्हणजे खरेदीच माझी 20 रुपयाची आहे की नाही. झालं का सुरुवात नाटक. नाही होत तसं नाही काय वेळ तुम्हाला- आमचा महत्त्वाचा. 2 मिनिटं बोलू द्या. तसं म्हणजे वेळ- कसं आहे माहिती काय? 1 तास असतो. 1 मिनिट थांब बोलतोय ना मी. म्हणजे कसं आहे माहिती काय? अहो सकाळी नाला सोपाऱ्यावरनं उठून दादरला जायचा माल आणाय म्हणजे काय खाऊचं काम आहे काय? होय. तिकडनं माल आणायचा फुलं घ्यायची घरी जाऊन त्याचं गजरं विणायचं तर व्यवस्थित असं रचून ठेवायचं आणि एवढ्या गर्दीत ना ते न सांगता विकायचं म्हणजे काय खाऊचं काम आहे? त्या टीसी बसलेलंच असतात त्यांना फाईन बिन भरायला लागतो. तुम्हाला सांगून का उपयोग आहे? लय कष्ट पडतात तो आम्हाला. होय? मग तुला एकट्यालाच कष्ट पडतायत
आम्हाला काही कष्ट पडत नाही वेल- इथं काय उडत आले मी वेळ महत्वाची ना अहो आपली वेळ. वेळ महत्वाचा नाही पैसा महत्वाचा आहे हं? 2 रुपये मध्ये लय कमी होताय तू काहीतरी बोला ए, गरीब आहे बिचारा देऊन टाक तेवढंच आशीर्वाद मिळतील आहे का माझा आता तुम्ही म्हणताय म्हणून बरं हा. का बरं बाबा 2.5ला दे चल हो फक्त 50 पैसे वाढवली 50 पैसे कुठून आणणार आहेस आहेत ना माझ्याकडे माझ्या आजीने दिले होते आजी रे हा आजी चालते नाही जागेवरच असते मग पैसे कसं चालतील पैसे चालतील का नाही तो त्याचा प्रश्न आहे ना तुम्ही आपला संसार बघणार आहे का त्याचा संसार बघणार आहे थांबा जरा तुम्हाला कळतच नाही काय तुला द्यायचे ते दे 2.5ला नाही तर निघित ना नाही होत आहे 2.5 मध्ये लय. मी काय म्हणतो तुमचा राहू दे माझा राहू दे हा. 19 रुपयात द्या हे घे 19 माझा लकी आकडा तुझ्या ठेवून टाक. लकी बेके नाहीये 19ला जमणार नाहीये द्यायचं तर 2.5ला देणे तर न घेत ना अहो, नाही हो, 2.5 लय म्हणजे एवढं कमी नाही हो 2.5ला नाही द्यायचे नाही. मग 1.5ला दे चल हो 1.5 म्हणताय आता. दीड एवढी खाली आलीस ए बाबा मला नको आहे गजरा तुझा जाऊ दे ना, तू नाही निघ, दे तर निघ. राहू दे तुझी की कटकट कशाला नको आहे, निघ ना निघ काय म्हणला तुम्ही कटकट नाही एक गजरा घ्यायची तर कटकट वाटते अगं, तुम्हाला नाही माझा ऐक मी कटकट करते ऐकून तर संसारासाठी आपल्या मी तडजोड करायला लागले पैसे कमी करायला लागले आणि तुम्हाला कटकट वाटते नाही, असं वाटत असेल ना तर जाते मी मला नाही येत नाही, काय. जाऊ नका ग, तुझी कटकट नाही आहे कसं ग बोलता? आपला सगळा महत्वाचा बिल सगळा फुकट जातोय ना अहो, कसं फुकट जातो बिलच देत नाही थांब तर एक मिनिट तू बस मी बघतो बाय. इकडे इकडे वसाड्या तुला काय दुसरा काम धंदा नाही हो. गजरा विकतोस आणि ही जागा आहे गजरा विकायची तुला काम करण्याची इथं धंदा करतोस तो पोलिसात कंप्लेंट दे ना तुझी मी सांगून ठेवतोय हो सांगताय कोणाला मला का सांगू हा आणि इथं काय तुम्ही पहिल्यांदा आलेले आहात माझा रोजचा धंदा असतो इथे मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही इथे येताच कशाला म्हणजे आपलं- काय म्हणजे अरे हा गार्डन इथं लहान पोरांना खेळण्यासाठी बांधलेला आहे तुमच्यावर की रागुमाईना जेव्हापासून इथं बसायला लागलेत ना तेव्हापासून त्यांचं आईस बाबूस त्यांना इथं खेळायला पाठवत नाहीत का तुम्ही इथं जे खेळ खेळता ना ते घरी जाऊन खेळतात आणि तक्रारीची कोणाची वार्ता करताय माझ्याशी हा. मी तुमची तक्रार करणार आहे इथं काय मुकाचाटी करायला येतो तुम्ही आम्हाला काय कळत नाही अरे गेले 20 वर्ष तोच प्रयत्न चाललाय मुकाचाटी करण्याचा त्याच मुद्द्यावर सगळा आडाखलेला आहे हो नीट बोला तुम्ही आधी सांगतोय तू जास्त बोल मी रोज धंदा करतोय मी. तुम्ही निघा. नका ना. निघ बोल ना हिंमत आहे का घ्यायची हा, जरा? गेलाय तू. सगळा वेळ फुकट घालवलायस 7-8 मिनिटं उरलेत आता तरी जरा गोड गोड बोलूया ना हा बोलूया ना काय बोलायचंय काय बोलायचं शिल्लक नाहीये तुमचं बार्गेनिंग सुद्धा जमाना तुम्हाला कसं संसार करणार आहे अरे कसलं बार्गेनिंग त्या बार्गेनिंगच्या गोष्टीत आता 1 तास वाया घालवलायस तू नाही. मागच्या वेळी ही आलीस तू येताना टरबूज घेऊन आली हा बिया थुकतानावर 1 तास गेलेला आहे तर त्याच्या माग बुट्ट घेतलेलं होतं खायला तर आपण खायत होतो आणि दातात सगळे अडकले तर काढण्यातच आपला 1 तास गेला सॉरी सगळा ना तू वेळ ना वाया घालवतेस आता वेळ वाया जातो त्याला मी वेळ वाया जातोय हा मग? किती वाजले बघा बरं 6 वाजले बाई माझी गाडी आहे 6ची मला निघायला पाहिजे आता. 6ची नाही 7:30 मला अहो माहिती नाही आज आरली येणार आहे गाडी अर्ली गाडी येते हा. मी लेट येते गाडी असं ऐकली नाही, नाही आज लवकर येणार आहे नाही, बघा, थांब ऐका माझं ऐक ना. मला जायला पाहिजे आता 6ची गाडी आहे ना हो. पण तुम्ही बार्गेनिंग शिका बरं का नाही तर आपलं लग्न काही होणार नाही ऐका. पुढच्या वेळेला भेटू ना तेव्हा बार्गेनिंग यायला अगं, पाहिजे पुढच्या जाऊ का मी? आठवड्यापर्यंत- आम्ही जाते जाते ऐक ना, जाते, ऐक हा, ना, जाते. ए, ए, बाय, बाय, बाय. ऐक ना, आता गाडी अरे, जायला ऐक तर ना. बाकी. गेली हा पण आठवडा कोरडा राहिला कायच गोड गोड बोलता आला नाही शी काय नुसार सगळा फुकट गेलेला आहे मी काय म्हणतो दादानू तशी पण माझी जायची वेळ झालेलीच आहे 3 रुपयात गजरा घेऊन टाका कोणाच्या डोक्यात माल होतो आता तुमचा तुम्ही बघा ना मी काय सगळा सांगायला पाहिजे तुम्हाला? निघून गेले वासाड्या त्या मगाशी गेला का मगाशी काय झालं? हो, पण मगाशी काय झालं? आता त्यांनी सोडून टाकली तुला. खूप गोड परफॉर्मन्स मस्त बघा हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे सई I am glad that you know that you bloody own the stage when you come. I am very happy. तुम्ही दोघे जेव्हा रोमॅन्स हा जॉनरा घेऊन येतात तेव्हा फार धमाल करता फार मजा येते त्याच्यात फार जास्त गोडवा असतो आणि तो बघायला खूप आवडतो म्हणजे तिथे तुमची जी तळमळ चालली होती की 1 तास असाच वाया जाईल 1 तास असाच वाया जाईल ती तळमळ माझ्यापर्यंत पोचत होती आणि मला खूप वाईट वाटत होतं की हा 1 तास असाच वाया जाणार तर पुढच्या स्किटमध्ये आय होप 1 तास वाया न जाता तो तुम्ही सत्कारणी लावाल अशी मी अपेक्षा करते
शालू पण मी राजस्थानला होते तेव्हा माझं असं खूप आम्ही सकाळी 6 वाजता उठायचो ना, तर तेव्हा 6 वाजल्यापासून गाणी लागलेली असायची काही ना काहीतरी. मला एकदा खूप इच्छा झाली होती की लाऊड स्पीकरवरती एकदा या सगळ्यांना शालू ऐकवावं. आता पुढच्या स्केड्यूलला नक्की ऐकवेन मी. मजा आली, धमाल परफॉर्मन्स. प्रसाद दा. ॲक्च्युली सई थोडंसं खोटं बोलते, मी खरं काय ते सांगतो. तिने राजस्थानला सगळ्यांना सांगितलं की एक शालू नावाचं खूप फेमस गाणं आहे आणि त्याच्यावर आमचे मोरे खूप छान स्टेप करतात. मग तिकडे सगळ्यांनी खूप आग्रह करून केला तिला की आम्हाला करून दाखव स्टेप. आणि मग सई तसा नाच करून दाखवायला गेली आणि पाय तोडून घेतला. दिस इज द रिअल स्टोरी. दिस इज द रिअल स्टोरी. आणि फायनली काय आहे की कुणाकुणाच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम, त्याला काय करणार. पण फॅन्टॅस्टिक, मजा आली, खूप मजा आली. अजिंक्य या चित्रपटाची संपूर्ण टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. गणेश सर, तुम्ही काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी? नारायणराव झतकर असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे. राजकारणी आहे आणि गावातलं राजकारण म्हणजे छोटं गाव आहे. मला एकतर कौतुक वाटतं कादिरचं. कादिर आमची दिग्दर्शक आहेत, ते त्या जत गावातले आहेत. मराठी सिनेमात काम करण्याचा हा एक फायदा असतो की तुम्हाला अशी अनेक गावं पाहायला मिळतात जी आपल्याला आपण जाऊ शकत नाही. आणि अतिशय वाईट अवस्था आहे त्या गावात. पण शेती पण ते बाहेरनं पाणी म्हणून करतात. तर अशा गावात हा त्या गावातनं आला आहे आणि त्याला एक प्रश्न त्याला भिडला आणि त्याने त्याच्यावर सिनेमा करायचा ठरवला. त्यामुळे हॅट्स ऑफ टू कादिर. मला खरंच त्याचं कौतुक वाटतं. आणि तर त्यांनी त्याला मला ते गावातलं राजकारण काय असतं ते खूप त्यांनी कन्सिव्ह केलं होतं ते. आणि तो नारायण झतकर जो आहे तो आहे राजकारणी आहे, ॲम्बिशियस आहे, धूर्त आहे. आणि तो मग हिरोला नडतो आणि हिरो त्याला मारतो. म्हणजे अजिंक्य असल्यामुळे तो त्याचा विजय होतो. तर इंटरेस्टिंग सिनेमा आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यांनी आवर्जून मराठी सिनेमा थिएटरमध्येच जाऊन पाहायला हवा. जसं आपण ठरवतो ना की आज आपण व्हेज खाणार, आज आपण चिकन खाणार, तसं आपण ठरवलं पाहिजे मराठी सिनेमा बघणार. तर मराठी सिनेमा चालेल, मराठी सिनेमा जगेल, मराठी निर्माता जगेल आणि नवीन नवीन असे कादिरसारखे दिग्दर्शक नवीन सिनेमे घेऊन पुढे येतील. आणि मग आम्ही असेच तुमच्या कार्यक्रमात येऊन प्रमोशन करू मराठी सिनेमांचं. तर मंडळी, तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघावा अशी मी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करते. आणि या चित्रपटासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देते. आणि मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे या आठवड्याचे पुन्हा गाडगे आणि सन्स सुवर्ण क्षणांचे मानकरी जाहीर करण्याची. आणि हे मानकरी जाहीर करण्यासाठी सई एका पायावर इथे यायला तयार आहे. सई, दॅट सो स्वीट ऑफ यू. तुझ्या पायाला एवढी दुखापत झाली आहे. ॲक्च्युली शूटिंग दरम्यान तिचा छोटा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे ही दुखापत झाली आहे. पण तरी देखील ती हास्य जत्रेच्या शूटिंगला आली. आपण फार कौतुक करूया तिचं. थँक्यू सो मच. वी मिस यू यार. आणि आता ती वेळ आलेली आहे. तर कोण आहेत ह्या आठवड्याचे पुन्हा गाडगे आणि सन्स सुवर्ण क्षणांचे मानकरी? आज मी ठरवलं की हॉट शिक्षक जे होते आपले, त्यांना हा मान द्यावा. पुन्हा गाडगे आणि सन्स सुवर्ण क्षणाचा पुढील मानकरी आहे गौरव मोरे. आणि यांना मिळत आहे पुन्हा गाडगे आणि सन्स यांच्याकडून गिफ्ट वाउचर. दोघांचंही मनापासून अभिनंदन.